नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ताचौले माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत जे की यश मराठा बांधवांना मिळालेलं आहे आणि त्या यशामुळे एक आरक्षणाला एक नवीन दिशा प्राप्त झाली आहे। आता त्याच आरक्षणाला कायद्याच्या गुंतागुंतीमध्येही अडकवण्यात येत आहे, असंही काही चित्र दिसून येत आहे। मग नेमकं आरक्षण मिळालेलं आहे तर ते आरक्षण टिकून राहील का कायद्याच्या दृष्टिकोनातून? त्याला काय काय अडचणी सामोरे जावे लागतात कायद्याच्या स्वरूपात, किंवा मराठा बांधवांना काय काय अडचणी येत आहेत, जे काही दिशा मिळालेली आहे हैदराबाद गॅजेटमधनं आरक्षण मिळवण्याची, त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, 2 सप्टेंबर 2025चा जो काही विजय प्राप्त झालेला आहे मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाला एक नवीन दिशा देणारा ठरत आहे। हैदराबाद गॅजेटही सरकारनं लागू केलं, परंतु आता या गॅजेट समोर आव्हान अनेक आहे। पहिलं तर आव्हान आहे कायद्याचं, कायदेशीर कटघऱ्यात हे आरक्षण किती पट टिकून राहतं किंवा सरकारला किती यश येतं तेही पाहण्यासारखं आहे। आणि दुसरं आव्हान म्हणजे मराठा बांधवांना जे की हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्यांच्या जुन्या नोंदी म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी याच्या जुन्या नोंदी शोधण्यामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी येत आहेत। नेमकं यासमोर जे 2 ते 3 आव्हान आहेत ते आपण पाहूया। सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे कायदेशीर गुंतागुंत। आता सध्या स्थिती आपल्या आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती 49 आहे आणि मराठा बांधवांना जर का ओबीसी मार्फत आरक्षण द्यायचं असेल तर ही 50% मर्यादा ओलांडण्याची शक्यता दाट आहे। पण कायद्यानुसार हे होणं शक्य नाहीये, कारण आपण पाहतोय की 2018 वर्षीही हाच प्रयत्न करण्यात आलेला होता। केंद्रातही याची याचिका दाखल केली होती, परंतु केंद्र सरकारने केंद्रातील उच्च न्यायालयानं आणि राज्यातही न्यायालयाने याला फेटाळून लावलेला आहे। मग नेमकं आता कस लागलेली आहे मराठा बांधवाच्या एका हातावरती आणि सरकारची, राज्य सरकारच्या एका हातावरती, या आरक्षणाला कशा प्रकारे टिकवून दाखवायचं आहे। अडथळा नंबर 2, कायद्याचा अडथळा संपल्यानंतर आता मराठा बांधवासमोरचा एक अडथळा आहे की सरकारनं तर सांगितलं की हैदराबाद गॅजेट प्रमाणे ज्यांच्या कुणाच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच आरक्षण दिलं जाईल। मग आता नेमकं या कुणबी नोंदी शोधायच्या कशा, कुठं उपलब्ध आहेत? कारण जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांच्यावरती जे काही लिखी आहे ती बहुतांश आजच्या पिढीला समजून येत नाहीये। पहिलं तर कागदच मिळत नाहीये, कागद मिळाला एखादा जुना तर त्याच्यावरती काय लिहिलं आहे तेच समजत नाहीये। त्यामुळे होतं काय की किती प्रमाणात अर्ज येत आहेत आणि त्या अर्जाची पडताळणी करताना गाव पातळीवरची समिती निर्माण करण्यात आलेली आहे, त्यांना बऱ्याच साऱ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे। किंवा मग वरून प्रेशर आल्यामुळं जर का त्यांनी मंजुऱ्या देण्यात आल्या तर यामध्ये किती बोगस लाभार्थी तयार होऊ शकतात याची ही शक्यता टाळता येत नाही। त्यामुळं ह्या गॅजेटच्या आधारावरती नोंदी शोधणं आणि त्या नोंदी वाचून घेणं, त्या नोंदी बरोबर आहेत का नाही ती गाव पातळीवर तपासणं, हाही एक मोठा आव्हान आता सरकारसमोर आणि त्याचसोबत मराठा बांधवांसमोर झालेला आहे। तिसरा अडथळा म्हणजे ओबीसीचा आक्रोश। आता ओबीसींना असं वाटतंय की मराठांना कुणबी मार्फत आरक्षण मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊन टिकतील। मग त्यांनी जी काही हरकती निर्माण केलेल्या आहेत, जी काही याचिका दाखल केलेली आहे, ती जर याचिका न्यायालयात स्वीकार करण्यात आली तर हे जे काही GR काढलेला आहे यावरती स्थगिती येऊ शकते। आणि जर का यावरती स्थगिती आली तर परत कायद्याची लढाई लढण्यामध्ये बराच सारा वेळ जाऊ शकतो, बराच सारा काळही जाऊ शकतो आणि मराठा बांधवांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याला कुणबी मार्फत आरक्षण मिळवण्यासाठी। आता यावरती पर्याय काय काय आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया की पर्याय क्रमांक 1, मराठा समाजाला वेगळं एक आरक्षण जे की 2018 साली SCBC मार्फत देण्यात आलेलं आहे तेच जर दिलं तर त्यांना ओबीसी मध्येही न घेता त्यांचं स्वतंत्र SCBC जर आरक्षण ठेवलं तर त्याही एक पर्याय होऊ शकतो। परंतु त्यामुळे होणार काय आहे, 50% जी मर्यादा आहे ती ओलांडली जाणार आहे आणि पुन्हा कायद्याच्या कटघऱ्यात ते आरक्षण किती साल टिकतंय याचाच प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 2, 50% जी मर्यादा आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सरकारने याचिका दाखल करून 50% मर्यादा वाढवण्याची विनंती ही कोर्टासमोर केली पाहिजे। परंतु हा जो पर्याय आहे अत्यंत कठीण आहे आणि बराच सारा काळ यासाठी लागू शकतो, कारण यामध्ये यश किती टक्के मिळतंय याची काही शाश्वती नाहीये। त्यामुळे वेळ तर लागणार आहे आणि यशाची खात्री नाहीये। त्यामुळे हाही पर्याय म्हणजे जे 50% मर्यादा वाढवायचा आहे तोही लागू होऊ शकत नाही। तिसरा पर्याय, मराठ्याने कुणबी म्हणून ओळख लवकरात लवकर देणे। आता हाच एक काय पर्याय दिसून येतोय आणि हाच एक मार्ग जलद दिसून येतोय की मराठ्याने जितका होईल तितका प्रयत्न करून लवकरात लवकर त्यांचे
कुणबी दाखले सादर करणे, म्हणजे त्यांचे जे काही वडिलोपार्जित कुणबी दाखले आहेत स्पष्टपणे सादर करणे आणि त्यांना जे काही पडताळणी आहे ती पडताळणी लवकरात लवकर करून तुम्ही ओबीसी मार्फत कुणबीचा आरक्षण मिळवून घेणे. तर याच काही ते 2 ते 3 पर्याय आहेत आता आपल्या समोर. थोडक्यात सांगायचं झालं काय, मराठ्याला जे काही यश मिळालेलं आहे हैदराबाद गॅजेटच्या स्वरूपात आणि सरकारने GR काढून एक दिलखुलासपणा दाखवलेला आहे, नेमका आता हा पुढंच मराठ्यासाठी फायद्याचा ठरतोय की आणखीन कायद्याच्या कचाटीत अडकून परत एकदा वेळ लागतोय, तेच पाहण्याचं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जे काय आरक्षण आहे मराठा ओबीसीचं, हे कायद्याच्या लढाईमार्फत मिळवलं जाईल किंवा राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे संभव होईल? तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार.